हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झटपट बनणारी कुरकुरीत भेंडी फ्रायची रेसिपी। एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे आणि त्याचबरोबर टिफिनसाठी एकदम उत्तम अशी ही डिश आहे। तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी भेंडी घेतलेली आहे। तर इथे मी पाव किलो भेंडीला पहिला स्वच्छ धुवून त्याला पुसून घेतलं। ती एकदम ड्राय झाल्यानंतर तिला मी कापून घेतलं। तर एक भेंडी 6 भागामध्ये कापलेली आहे। पहिला उभी चिरून घेतली, त्याच्यानंतर त्याला जसं मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तसं कापून घेतलेलं आहे। आता मी भेंडीमध्ये अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली आणि 2 छोटे चमचे इथे मी काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतलेला आहे। त्याऐवजी तुम्ही इथे घरचा साठवणीचा मसाला सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला, म्हणजेच घाटी मसाला टाकून घेतला। आणि आता मी जेवढी भेंडी घेतलेली आहे त्या अंदाजेच मी इथे बेसन घेतलेलं आहे। तर मी इथे टोटल 3 चमचे बेसन घेतले आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं म्हणून मी त्याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे। बेसनमुळे भेंडीला बाइंडिंग येईल आणि कॉर्नफ्लॉवरमुळे क्रिस्पीनेस येईल, त्यामुळे मी इथे हे दोन्ही इंग्रेडियंट्स यूज केलेले आहेत। तर आता सर्व भेंडी जी आहे ती या सर्व इंग्रेडियंट्समध्ये चांगली कोट करून घेतल्यानंतर मी लास्टला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मी भेंडीला व्यवस्थित कोट करून घेणार आहे, म्हणजे मिक्स करून घेणार आहे। मीठ सर्वीकडे व्यवस्थित पसरले गेले पाहिजे। त्याचबरोबर मी इथे 1 ते 2 टेबलस्पून पाणी टाकलेलं आहे या भेंडीमध्ये। याचं कारण असं की जे आपण मसाले टाकलेले आहेत ते सगळे त्या भेंडीला व्यवस्थित कोट झाले पाहिजेत, त्यामुळे इथे 1 ते 2 टेबलस्पून पाण्याचा वापर नक्की करा। साईडला एका कढईमध्ये इथे मी तेल तापत ठेवलं होतं। तेल चांगलं तापलं की गॅसची फ्लेम हाई ठेवायची आहे आणि थोड्या बॅचेसमध्ये ही भेंडी मी फ्राय करून घेतलेली आहे। तर गॅसची फ्लेम मी हाई ठेवली होती आणि एक बॅच मी भेंडीचा टाकून घेतला। व्यवस्थितपणे भेंडी अशी सोडून घेतली तेलामध्ये। त्यानंतर हाई फ्लेमवरतीच ही भेंडी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतली। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ही भेंडी छान फ्राय झाल्यानंतर त्याला चांगला एक क्रिस्पीनेस आल्यानंतर आणि एक गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर मी लगेचच ही भेंडी जी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। तर ही एकदम झटपट होणारी भेंडी फ्रायची रेसिपी आहे। सकाळी घाई गडबड असेल तर तुम्ही ही डब्यासाठी नक्की रेसिपी ट्राय करून बघा। एकदम मस्त लागते किंवा डाळ भातासोबत सुद्धा तुम्ही सर्व करू शकता, खाण्यासाठी एकदम उत्तम लागते। तर माझ्या पद्धतीने ही भेंडी फ्रायची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा। आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।